इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेला। ही घटना तहसील उत्तर कार्यालयाच्या परिसरात रविवारी 1च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर उत्तर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा वाळू वाहतुकीत गुंतलेला MH12R8676 या क्रमांकाचा टेम्पो गौण खनिज कायद्याखाली कारवाई करत 2 ब्रास वाळूसह ताब्यात घेऊन उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकला होता। रविवारी कार्यालयाच्या सुट्टीचा दिवस असल्याने या संधीचा गैरफायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वाळूने भरलेला टेम्पो चोरून नेला। ही बाब समजल्यावर संतोष विश्वनाथ कांबळे राहणार वसंत विहार जुना पुणा नाका सोलापूर यांनी या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात चोरट्याने टेम्पो आणि 2 ब्रास वाळू असा एकूण 1,12,000चा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे। पोलीस हवालदार गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।